हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे 16 मार्च आणि आज मी व्लॉग शूट करते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की व्हॉट आय ईट इन अ डे. तर त्याच्यासोबत मी रेसिपीज पण तुम्हाला दाखवणार आहे की ज्या एकदम पटकन होतात, 10-15 मिनिट्समध्ये त्या प्रिपेअर होऊन जातात. तर स्टे ट्यून, व्लॉग पाहत राहा, मी तुम्हाला दाखवत राहील की काय आहे. ओके. तर सगळ्यांपेक्षा आधी फर्स्ट मील ब्रेकफास्ट. त्याच ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे ग्रीन मूग डोसा. तर त्याच्यासाठी मी ग्रीन मूग, थोडेसे उडदाची डाळ आणि थोडेसे तांदूळ असं भिजवून त्याचं बॅटर रेडी केलं आहे. जिंजर आणि गार्लिक त्याच्यात ग्राइंड करताना टाकलं आणि इव्हन थोडंसं सॉल्ट. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसा डोसा बनवते आणि त्याच्यावर मी टाकणार आहे गन पावडर, म्हणजे जो पोळी मसाला म्हणतो ना, तो मी टाकणार आहे. तो लेट्स सी. सगळ्यांसाठी आधी पाणी थंड करून छानपैकी वाईट करून घ्यायचं आणि गॅस चालू असायला पाहिजे. थंड असायला असं. घी आहे ते स्प्रेड करून घेतलंय. का की पोळी पावडर जी आपण म्हणतो ती सोबत खूप छान लागते. सो इट टेस्ट बेस्ट विथ घी. आणि घीमध्ये रोस्ट हे आहे मूग डोसा. तर ह्याला त्याच्यासोबत मी घेतली आहे ही कोकोनट चटणी. सो लेट्स डू द ब्रेकफास्ट. ओके. तर आता वाजलेत दुपारचे 12 आणि आता मी प्रिपेअर करणार आहे लंचमध्ये मी बनवणार आहे मेथीची भाजी, जी खूपच सिंपल आहे, खूप सिंपल आहे आणि खूपच टेस्टी लागते आणि 10 मिनटात तर ती बनून जाते. खूपच सिंपल आहे. त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि व्हाईट ढोकळा तो बनवणार आहे. तर भाजीची पण रेसिपी पाहूया आता, पटकन होणारी. आणि इवन ढोकळ्याचं पण व्हाईट ढोकळ्यामध्ये फक्त इतकं आहे की जे इडलीचं बॅटर आहे ना, त्याचाच मी ढोकळा प्रिपेअर करणार आहे आणि त्याच्यात थोडेसे मसाले वगैरे म्हणजे आलं मिरची असं टाकणार आहे. बाकी काही वेगळा नाही आहे त्याची रेसिपी. बस इडलीचं जे बॅटर असतं ना, त्याचाच मी ढोकळा करणार आहे. पण आधी आपण पाहूया मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे कांदा, मिरची आणि लसूण आणि ऑफकोर्स मेथी तर पाहिजे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तेल गरम झाल्यावर त्याच्यात बारीक चिरलेला लसूण छान असा परतून घेतल्यावर त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्या पण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा आहे तो बारीक चिरलेला तो मी टाकला आणि परतून घेतला. खूप ब्राऊन नाही करायचं आहे, फक्त ट्रान्सपरंट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग भाजी टाकायची आणि भाजी छान असं ह्या तेलामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद घालायची आहे टेस्टला, खूप नाही घालायची. आणि त्याच्यानंतर ही छानशी अशी परतून भाजी फ्राय करून घ्यायची. तर ही रेडी आहे. व्हाईट ढोकळ्यासाठी बॅटरमध्ये मी आलं मिरचीची पेस्ट आणि मीठ घालून घेतलं आहे. आता हा मी टाकते सोडा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकते, म्हणजे पूर्ण बॅटरमध्ये सोडा छानपैकी मिक्स होतं आणि ते बॅटर आहे ना छानपैकी असं फ्लफी होतं आणि मग स्टीम करून मी असा व्हाईट ढोकळा रेडी केला आहे. पाहू शकता ढोकळा छान असं फ्लफी झाला आहे. ओके. तर माझी लंच थाली रेडी आहे.
तर मी घेतली ही कोशिंबीर, काकडी, मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि हा व्हाईट ढोकळा. सोबत ही ग्रीन चटणी आहे, सँडविच चटणीच आहे जी ढोकळ्यासोबत छान लागेल. आणि हे आहे तिळकूट, त्याच्यात मी थोडंसं तेल घातलं आहे, पण हे खूप छान लागतं म्हणजे मेथीच्या भाजीसोबत. तर हे आहे एकदम सिंपल असं फूड. सो आणि हे सगळं प्रिपेअर करायला मला 45 मिनिट्स झालेत सगळं मिळून. सो हिअर इज माय थाली. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि आता मी काही खाल्लं नाही आहे. दुपारी जेवली, त्याच्यानंतर झोपले. सो आता काही भूक नाही आहे. तर आता लेटर ऑन आम्ही माईट बी फिरायला जाऊ, मूवी पाहायला जाऊ. आणि आता माझा इव्हनिंग वॉक पण आहे, थोड्या वेळात मी इव्हनिंग वॉक करायला जाईल. तर मी विचार केला की डिनर आत्ताच प्रिपेअर करून घेते. तर डिनरमध्ये मी बनवणार आहे कांद्या टोमॅटोची भाजी. रेसिपी नाही दाखवणार का की खूपच सिंपल लाईक रेसिपी आहे. कांदा टोमॅटो बेसिक जे मसाले असतात तसंच आहे, काही नवीन असं काही नाही आहे, रेसिपी वेगळी काही नाही आहे. तर म्हणजे मी रेसिपी नाही दाखवणार आहे. आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकरी. तर खूपच सिंपल डिनर करणार आहे. आणि पुढे आम्ही काय करणार आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवतच राहू. सो स्टे ट्यून विथ अस. तर ही मी कांदा टोमॅटोची भाजी बनवली आहे आणि थोडीशी पाणी टाकून ग्रेव्हीसारखी केली आहे. तर अजून ती शिजते आणि त्याला तेल सुटणार. तर ही झाल्यावर ह्याच्यात तुम्ही शेव टाकू शकतात किंवा पनीर टाकू शकतात आणि इवन एग खात असेल तर तुम्ही एग पण टाकू शकतात या भाजीमध्ये. सो मला टोमॅटो कमी आवडतं, म्हणजे मी टोमॅटो कमी आणि कांदा जास्त घेतला आहे. तुम्ही तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे ही ग्रेव्ही करू शकता. हॅलो, सो वी आर रेडी. तर आता आम्ही जातोय मूवी पाहायला आणि मूवीचं नाव आहे डिप्लोमॅट. सो वी आर गोइंग फॉर अ मूवी. सो वी आर बॅक फ्रॉम मूवी आणि छान होता मूवी. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.